पिंपरी मार्केट परिसरातील व्यावसायिकावर बंदुकीतून गोळीबार करणारा गँगस्टर रवींद्र भाऊसाहेब घारे वय 40 वर्ष याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे रवींद्र भाऊसाहेब घारे हा पुजारी गँगशी संबंधित शूटर असून त्याच्यावर 25 पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि जबरी चोरी असे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे रवींद्र भाऊसाहेब घारे याच्या विरोधात यापूर्वी दाखल आहेत। रवींद्र भाऊसाहेब घारे याच्या ताब्यातून पोलिसांनी एक पिस्तूल, 11 जिवंत काडतुसे, 2 दुचाकी वाहन आणि एक 10 ग्राम वजनाची सोन्याची चेन जप्त केली आहे। 1 ऑगस्टला पिंपरी मार्केट परिसरातील व्यावसायिक भावेश कंकराणी याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना प्रतिकार केल्याने रवींद्र घारे याने भावेश याच्या मांडीवर गोळी झाडली होती। त्यानंतर तो फरार झाला होता, मात्र त्याचा शोध पोलीस घेत होते। अखेर मालमत्ता विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत। 1 तारखेला 1/8ला दुपारी 1 ते 2च्या मध्ये जे ओमकार जनरल स्टोअर्स आहे, जे की पिंपरी गावामध्ये आहे, बाजारपेठेमध्ये आहे, तिथे फायरिंगची घटना घडली होती। तर त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्यांनी चेन ओढायचा प्रयत्न केला होता त्या व्यापाऱ्याचा, आणि त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्याने जेव्हा त्याला प्रतिकार केला त्याच्यानंतर या इस्मानी त्याच्यावर फायरिंग केलं होतं। आणि त्यांनी जवळपास हेल्मेट घातलेलं होतं, काळं जॅकेट घातलेलं होतं आणि मोटरसायकलवर होता तो। आणि त्यांनी आधी येऊन दुकानात फ्रुटी आहे का असं विचारलं। दुकानदार फ्रुटी देत असताना ह्यांनी मग बंदुकीचा धाक दाखवून त्याची चेन घ्यायचा प्रयत्न केला, पण दुकानदाराने बऱ्यापैकी प्रतिकार केला। त्याच्यानंतर मग हा पळून गेला। तर ह्याचा शोध आमचे जे PI ढमाळ आणि त्यांची टीम आहे त्यांनी CCTV फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला। आणि हा आरोपी जो आहे हा रवींद्र भाऊसाहेब घारे हा 40 वर्षाचा आरोपी आहे आणि याच्यावर जवळपास 25 गुन्हे आहेत। आणि विशेषतः वाहन चोरी, फायरिंगच्या त्याचे 6 इन्सिडेंसेस आहेत। तो रबाळीच्या फायरिंगमध्ये आता वॉन्टेड आहे। आणि त्याच्याकडून सोन्याची चेन पण हस्तगत करण्यात आलेली आहे, 2 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे, 1 गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आलेले आहे आणि 11 जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आलेले आहे। रवी गँग सोबत याचे संबंध कधीपासून आहेत आणि हा 2008 पासून जेलमध्ये होता मोक्काच्या केसमध्ये। तर त्यावेळी त्याचे तिथे संबंध आले होते आणि त्यांचे जे काही कनेक्टेड लोक आहेत सुरेश पुजारीचे, त्यांच्याकडून ह्यांचे संबंध असल्यामुळं त्यांच्याकडून ह्याला वेपन मिळालं होतं।